नमस्कार. दिनांक 14 मे. कथेचं शीर्षक आहे, तुला धन किती पाहिजे. हैदराबादला विठ्ठल जमादार नरेंद्र बहादुरांकडे कामाला होता, पण मिळणाऱ्या पगारात निर्वाह होईना. कोणाच्या तरी सांगण्यावरून तो अक्कलकोटास आला. त्याचा शुद्ध भाव पाहून महाराजांनी त्याला विचारले, तुला धन किती पाहिजे, काय करशील त्याचे. विठ्ठल जमादार म्हणाले, जे मिळेल त्यातून मरेपर्यंत यथायोग्य दान करेन आणि बाकीच्यात प्रपंच चालवेन. पुढे त्याची उन्नती होऊन त्याला लक्षावधी रुपये महाराजांच्या कृपेने मिळाले व तो सुखी झाला. सज्जनपणाने प्रामाणिकपणाने वागणाऱ्या व सरळ नाकासमोर पाहून चालणाऱ्या साध्या भोळ्या माणसालाही यश अनेकदा हुलकावणी देते, पण कावेबाजपणे वागणे त्यांच्या रक्तातच नसते. त्यामुळे ही माणसे रखडतात. महत्वाकांक्षेचा अभाव असा शिक्का त्यांच्यावर मारला जातो. मी श्रीमंत होईन, मी मोठा होईन, येन केन प्रकारेण यशस्वी होईनच असा ध्यास घेणे म्हणजे महत्वाकांक्षा. हे जरी खरे तरी या महत्वाकांक्षेचा पाया आसक्ती हाच असतो. हा पाया ज्यांना नसतो ती माणसे या स्पर्धात्मक युगात श्रीमंत, मोठी किंवा यशस्वी होत नाहीत, हे आपण पाहतो. पण आसक्ती असणारी सर्वच माणसे तरी कुठे यशस्वी, मोठी व श्रीमंत होतात. शिक्षणाचा, योग्य प्रयत्नांचा, इच्छाबलांचा अभाव अशी अनेक कारणे या अपयशाची दिली जातात. पण हा अभाव तरी या माणसांच्या वाट्याला का यावा, याची कारणे कोणाकडेच नसतात. नशीब माना किंवा न माना, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी भरपूर उच्च शिक्षण घेतलेली माणसेही अयशस्वी झालेली दिसतात. लक्ष्मी आहे तेथे सरस्वती नाही, किंवा या उलटही उदाहरणे पाहावयास मिळतात. लक्ष्मी आणि सरस्वतीचा संगम आहे तेथे प्रामाणिकपणा असेलच असेही नसते. म्हणून भारतीय अध्यात्मशास्त्र कर्म प्रारब्धवादाचा अंगीकार करून समाधानकारक उत्तर शोधते. अयशस्वी आणि प्रामाणिक देवभोळ्या माणसाचे प्रारब्ध उदयाला आले की त्याला परमेश्वर स्वरूप गुरु भेटतो व त्याच्या प्रारब्धाची दिशा बदलून टाकतो. पण तसे करण्यापूर्वी तो चाचपणी करून पाहतोच. काही देण्याआधी तुला किती हवे आणि त्याचे काय करशील अशी सावध पृच्छा तो करतो. या कथेतील विठ्ठल जमादाराप्रमाणे उचित उत्तर मिळाले की देवगुरु अनंत हाताने देतो आणि मग एरवी अशक्य, अवघड वाटणाऱ्या गोष्टीही इतक्या शक्य आणि सहज सुलभ होतात की थक्क व्हायला होते. आसक्तीच्या वाटेने जाऊन असमाधान, असंतोष, हव्यास वाढवून मोठे होण्यापेक्षा देवाची, गुरुची कृपा संपादन करणे केव्हाही चांगलेच. शाश्वत दैवी धन मिळण्याची महत्वाकांक्षा बाळगून प्रयत्नांची पराकाष्ठा करणेच श्रेयस्कर असते. त्यामागून आवश्यक तेवढे मनुष्यधन पुरवण्याची हमी देव घेतोच. धन्यवाद.